वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की रायगडमध्ये एका दिवसात 6 बलात्कार, एसपीने दावा फेटाळला। राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांची रायगड जिल्ह्याचं उदाहरण दिलंय। रायगड जिल्ह्यात एका दिवशी 6 बलात्कार झाले। उर्वरित महाराष्ट्रात काय अवस्था असेल याचा विचार करा। राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असताना सरकार शक्ती कायदा का लागू करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केला। मात्र रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात 6 बलात्कार घडल्याचा दावा खोटा असल्याचं रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी म्हटलंय। अंचल दलाल यांनी विजय वडेट्टीवार यांचा हा दावा फेटाळून लावलेला असून ही चुकीची माहिती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 बलात्कार झाल्याचं धक्कादायक आरोप काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना आज केला। त्यानंतर अशी कोणतीही घटना घडली नसून ही संपूर्ण चुकीची माहिती असल्याचं उघड करत रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी वडेट्टीवार यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत। रायगडमधील तळा तालुक्यात एका आदिवासी पाड्यावर आशा वर्कर्स महिलांनी 10 दिवसांपूर्वी घेतलेल्या आरोग्य शिबिरात काही मुली या गर्भवती असल्याचं आढळून आलं होतं, मात्र वेगळ्या काळातील गर्भवती असल्याची त्या माहिती आहेत। शिवाय त्या मुलींचे त्या मुलांबरोबर लग्न होऊन देखील लावून देण्यात आलेलं आहे अशी माहिती अंचल यांनी दिली आहे। दरम्यान रायगडमधील घटनांची माहिती देत एका दिवसात 6 बलात्कार ही चुकीची माहिती असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र त्या आदिवासी समाजाची इच्छा नसताना देखील एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणून आपण हा गुन्हा नोंद केला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवरती बलात्कार हे चुकीची माहिती आहे। जसं मी सूचना दिली की तळा पोलीस स्टेशनमध्ये हे FIR दाखल करण्यात आलेली आहे। हे वेगवेगळे काळात घटना घडलेली आहे। कोणी 1 महिन्याची गरोदर आहे, कोणी 2 महिन्याची, कोणी 3 महिन्याची मुली गरोदर आहे। आणि याच्यात महत्त्वाचं हे आहे की पोलीस आणि आरोग्य विभागाने याच्यात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केलेले आहे। ते आदिवासी समाजाचे लोक आहेत, त्यांची इच्छुकता नव्हती याच्यात गुन्हा दाखल करण्याची, तर हे रजिस्ट्रेशन गुन्ह्याची होते, हे एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला घेतलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड।